हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ड्रॉइंग अँड स्केचिंग क्लास डे 4. तर आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं आहे की शेडिंगचा पार्ट 1. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बेसिक सांगितलं की शेडिंग कशी करायची. तर आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला फ्रूट्सची शेडिंग आणि काही व्हेजिटेबल्स आहे ते सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण टोमॅटोची शेडिंग करूया. म्हणजे आधी सर्कल काढूया, त्यानंतर त्याची शेडिंग तर स्टार्ट केलेली आहे मी. तर त्यामध्ये आपण स्टार्टिंगला लाईट कलरची शेडिंग करून घ्यायची, म्हणजे रेड कलर घ्यायचा. त्याच्यामध्ये रेड कलरने थोडंसं लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन हे करून घ्यायचं सर्कल काढल्यानंतर. आणि सर्वात आधी डार्क टोनचा यूज करायचा आणि हळूहळू येता मिडल टोनचा आणि लाईट टोनचा यूज करून घ्यायचा. कॉर्नरमध्ये टोमॅटोला पान, लिप्स वगैरे काढून घ्यायचे. डार्क शेडिंग करून घ्यायची रेड पेन्सिलने. जशी जशी आपण शेडिंग करतो तसं आपल्याला राऊंडिटीमध्ये, कारण की टोमॅटो हा गोल असतो, तर त्या पद्धतीने आपल्याला शेडिंग करायची आहे. म्हणजे सर्कलमध्ये, गोलमध्ये शेडिंग करायची आहे. स्ट्रेटमध्ये केले तर वाटणार नाही, मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलंच आहे. तर सर्कल शेडिंग केल्यानंतर आणि स्ट्रेट शेडिंग केल्यानंतर कसं दिसतं ते. ब्राऊन कलर घेतला आहे, ब्राऊन कलरचा यूज केला आहे. डार्क टोनसाठी ब्राऊन कलर, आणि जो पोर्शन मागे जातो डार्क टोन, तर त्यासाठी ब्राऊनचा यूज केला आहे. डेप्थ दाखवण्यासाठी ब्राऊन आणि थोडा हलका ब्लॅकचा पण यूज केला आहे यामध्ये. नंतर पानामध्ये ग्रीन टोन, हलका ग्रीन टोन घ्यायचा, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनचा पण यूज करायचा त्यामध्ये. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला परत एकदा टचअप करून घ्यायचं आहे. कॉर्नरला थोडासा ब्लॅकचा शेड दिला आहे, म्हणजे ते पान जे आहे ते उठून दिसणार. त्यानंतर आपल्याला काढायचे आहे शॅडो सांगितले मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये कशी काढायची आहे. तर जिथे ग्राउंडला फ्रूट्स किंवा कोणती वस्तू ग्राउंडला टच होतो तिथे शॅडोचा आपल्याला काढावं लागेल. तिथे डार्क टोन राहते आणि मग हलका लाईट होत जातो. तर आता नेक्स्टमध्ये आपण काढूया ब्रिंजल हे व्हेजिटेबल आहे. तर ब्रिंजल तर माहिती आहे तुम्हाला, व्हेजिटेबल्स खाण्यामध्ये आपण यूज करतो. तर आता ब्रिंजलचा शेप आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर शेडिंग करायची. शेडिंग केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी लाईट टोन दिलेला आहे, आणि याच्यामध्ये पण जसं ते सर्कलमध्ये आहे, ब्रिंजल पण सर्कलमध्ये म्हणजे असं गोल दिसतो. तर त्या पद्धतीची आपल्याला शेडिंग करायची आहे. याच्यामध्ये पण डार्क, मिडल, लाईट, म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही शेडिंग करणार किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही कलरिंग करणार तर त्यामध्ये तुम्हाला लाईट, मिडल, डार्कचा शेड दाखवावाच लागतो. जर त्याने काय होतं, कुठलीही ड्रॉइंग अशी रिअलिस्टिक वाटणार. हे जे मी तुम्हाला सर्व ड्रॉइंग दाखवत आहे हे सध्या बेसिक ड्रॉइंग आहे. आपला कोर्स जो आहे बेसिक टू ॲडव्हान्स, म्हणजे स्टार्टिंगला आपण बेसिकपासून शिकत आहे. हे जे नॉर्मल आहे, आणि जेव्हा तो ॲडव्हान्सवाला कोर्स राहणार त्याच्यामध्ये आणखी अपडेटवाले तुम्हाला शेडिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फ्रूट्स कसे काढायचे किंवा कुठल्याही गोष्टी कशा काढायचे ते पण तुम्हाला समजेल. जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी, नॉर्मल गोष्टी समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजणार नाहीत. तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकायला खूप इझी जाणार. चला मग आपली हे शेडिंग झालेली आहे. कॉर्नरला आपण डार्क टोन टाकूया. हळूहळू आपला डार्क टोन झाला आहे. सर्कलमध्ये आपण शेड केला आहे. थोडा हलक्यामध्ये तो थोडासा राऊंडमध्ये वाटत आहे. मग आता करूया ग्रीन कलर. आधी सर्वात आधी प्लेन लाईट ग्रीनचा यूज करायचा. प्लेन लाईट ग्रीनचा यूज केल्यानंतर
सर्व ठिकाणी ते शेड करून घ्यायचं. यूज झाल्यानंतर यामध्ये पण आपल्याला लाईट मिळेल. डार्क हा म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला ब्राऊनचा डार्क टोन दिसतो, जसा टर्न होतो. आणि कोणकोणत्या ब्रिंजलला काटे पण नसतात. तर आपण ह्याच्यामध्ये असं काटे वगैरे काही दाखवणार नाही आहे. आपण फक्त याचा शेड दाखवूया, कारण की आपली जस्ट प्रॅक्टिस चालू आहे शेडिंगची. तर आपल्याला याच्यामध्ये शेडिंगच करावं लागेल. तर साईडला आपण शेड केलेला आहे, डार्क टोनचा यूज करून घेतलेला आहे. आणि कॉर्नरला पण आपण डार्क टोनचा यूज केला आहे. यामध्ये लाईट ग्रीनचा यूज केला. आता आपण डार्क ग्रीनचा यूज करूया. डार्कचा यूज केलेला आहे. अशाच पद्धतीचे शेडिंग तुम्हाला प्रत्येक व्हेजिटेबल, फ्रूट्स किंवा ऑब्जेक्ट राहणार किंवा मेमरीमध्ये तर नाही, पण त्याच्यामध्ये पण आपण शेडिंग करू शकतो. पेन्सिल शेडिंगपेक्षा आपण मेमरीमध्ये वॉटर कलरचा यूज करू शकतो. ते पण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण स्टार्टिंगला आपण नॉर्मल बेसिकच शिकूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड लोकांना शेअर करा. आणि ज्यांना ड्रॉइंग शिकायची आहे त्यांना माझी लिंक पाठवून द्या. आपण नंतर ऑरेंज काढूया. ऑरेंज काढल्यानंतर शेप तर काढलेला आहे. यामध्ये सेम लाईट शेड करायचा. आधी लाईट शेडिंग करायची. साईडला ऑरेंज टोन द्यायचा. यामध्ये सेम जसं आपण टोमॅटोमध्ये केलं आहे सेम लाईट टोन दिला आहे. साईडला आपण ऑरेंज टोन देऊया डार्कमध्ये. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला शेडिंग येणार आहे. कारण की हे तर तुम्हाला सांगितलं बेसिक आहे, पण आधी खूप अशा ड्रॉइंग आहे ॲडव्हान्स ड्रॉइंग की त्या कोणाला माहिती नाही. जसं क्रिएटिव्ह ड्रॉइंग, त्याच्यामध्ये आपण खूप काही पद्धतीचं शिकणार आहोत. मागच्या ड्रॉइंग क्लासमध्ये आपण पाहिला फक्त शेडिंग, ब्लॅक अँड व्हाईट पेन्सिलची शेडिंग पाहिली आणि ॲपलची शेडिंग पाहिली. तो पार्ट 1 होता. आता आपण या पार्ट 2मध्ये शेडिंग तर मी परत तुम्हाला या पार्ट 2मध्ये सांगितलं आहे की आपण जस्ट टोमॅटो असेल, ब्रिंजल असेल आणखी ऑरेंज असेल याची पण कशा पद्धतीने शेडिंग करायची, की लाईट डार्कचा यूज कसा करायचा, कुठे डार्क टोन पाहिजे, कुठे लाईट टोन किंवा कुठे मिडल टोनचा यूज, किंवा शेडिंग सर्कलमध्ये करायची की क्रॉसिंग लाईनमध्ये शेडिंग करायची, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की कोणत्या ऑब्जेक्टला कोणत्या पद्धतीची शेडिंग करायची, म्हणजे क्रॉसिंग लाईनची करायची की सर्कलची शेडिंग करायची, जोपर्यंत शेडिंगचंच आपल्याला नॉलेज नाही तर आपण पुढे कसं जाणार आहे. तर त्याचसाठी मी तुम्हाला पार्ट 2 म्हणजे हा पार्ट तुम्हाला स्पेशली शेडिंगसाठीच सांगितलेला आहे. म्हणजे त्यामध्ये मी तुम्हाला करून पण दाखवलं आहे की शेडिंग कशी केली आहे. तर ग्रीन कलरमध्ये पानाचा यूज केला आहे. यामध्ये पण आपण शॅडो दाखवूया.
जेवढे काही ऑब्जेक्ट काढणार त्या ऑब्जेक्टमध्ये पण शॅडो, आणि ब्रिंजलच्या खाली शॅडो राहिलीच होती तर तिथे पण शॅडो काढूया. आता गाजरचा पण आपण शेडिंग पाहूया. जशी ऑरेंजची शेडिंग केली तशी सेम कॅरेटची शेडिंग आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही लॉजिक नाही आहे. फक्त आपल्याला पद्धत माहिती असायला हवी की यामध्ये फक्त सर्कलचा यूज नाही होत, कारण की गाजर राहते राऊंडिटीमध्ये, पण यामध्ये सर्कलचा यूज नाही होत. आपण स्ट्रेट लाईनमध्ये, स्लिपिंग लाईनमध्ये आपल्याला शेडिंग करता येतं. लाईनमध्ये शेडिंग करूया हलक्या हाताने, आणि हे शेडिंग तुमचं मिक्स झालं पाहिजे. यामध्ये पण डार्क मिडल लाईटचा शेड तुम्हाला दाखवायचा आहे. डार्क टोन, मिडल टोन. आता आपण हा डार्क टोन देत आहे. डार्क मीन्स मिडल टोन देत आहे. त्यानंतर आपण ब्राऊनचा यूज करून त्याचा आपण डार्क टोन देणार आहे. ब्राऊन घेतला आहे, ब्राऊनचा यूज करायचा, आणि यामध्ये आपण कॉर्नरला ब्राऊनचा यूज करून डार्क टोन देणार आहोत. आणि हा ब्राऊनचा यूज आपल्याला ऑरेंजमध्ये मिक्स करायचा आहे. शेडिंग झालेली आहे. यामध्ये आपण डार्क ऑरेंजचा यूज केला आहे. डार्क ऑरेंज, हलक्या हाताने लाईट ऑरेंजवर पण शेड यूज करूया. त्यानंतर ग्रीनचा यूज घ्यायचा. सर्व ठिकाणी लाईट ग्रीनचा यूज करून घ्यायचा. नंतर डार्क शेड, डार्क ग्रीन. शेडिंग करायला एवढं की हार्ड नाही आहे. एकदा शेडिंग करता आलं तर तुम्हाला कोणती गोष्ट शेडिंग करता येतं. जसं रांगोळीमध्ये पण शेडिंगचा यूज होतो, तिथे पण आपल्याला लाईटला डार्क दाखवावं लागतं. तसंच ड्रॉइंगमध्ये सुद्धा आहे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर हे सर्व ड्रॉइंग केलेले आहे, तर तुम्हाला समजलंच असेल ड्रॉइंग कशा पद्धतीने केलं आहे, कुठे डार्क टोन, मिडल टोन, लाईट टोन या सर्व गोष्टीचा कुठे यूज झालेले आहे ते तर तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी नाही कळल्या तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देणार. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. राहिलं होती आपली शॅडो, तर शॅडो पण आपण आता काढून घेऊया. लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही.